नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या समोर सावळीच्या आवाजाचं सत्य आलेलं असतं. पण इथे आता सारंग सत्य माहीत असून सुद्धा गप्प राहिलेला असतो. कारण त्याला एका गोष्टीची खात्री असते की सावळीने हे सत्य स्वतःहून मला सांगितलं नाही, याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल. पण माझ्या सावळीचा इतका सुंदर आवाज असताना सुद्धा तिला तिच्या आवाजाची ओळख जगासमोर आणता येत नाहीये. यामागे नक्की काय कारण असेल? ताराला तर उत्तमरित्या गाता येत नाही. सावळी गात असते आणि सगळी प्रसिद्धी मात्र तारा वजे हिला मिळत असते. पण माझ्या सावळीला तिच्या आवाजाचं कौतुक हे लोकांना करताच येत नाहीये. माझ्या सावळीचा आवाज इतका सुंदर, इतका मधुर असताना सुद्धा तिला ही एवढी मोठी ओळख लपवावी का लागते, या गोष्टीचा विचार इथे सारंग करत असतो. प्रेक्षकांनो, जेव्हा सारंगला ही गोष्ट कळते तेव्हा तो मनामध्ये विचार करत असतो की सावळी, तुझा हा प्रेमळ स्वभाव, तुझा सोज्वळपणा, याच्यावरती मी प्रेम करायला लागलो. तुझ्यावरती भरभरून प्रेम करत असताना सुद्धा ही गोष्ट तुला माझ्यापासून लपवावी का वाटली? हे सत्य तू मला का नाही सांगितलंस? तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग आता मनामध्ये म्हणत असतो की तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का सावळी? एवढी मोठी गोष्ट तुला माझ्यापासून लपवावी का वाटली? नक्की काय कारण आहे? असं आता सारंग आपल्याच मनामध्ये म्हणत असतो. तर इथे सावळीची सुद्धा तीच अवस्था असते. सावळी म्हणत असते, सारंग सर, मला माहिती आहे तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि विश्वाससुद्धा. पण तरीसुद्धा एक सत्य मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे आणि त्याचं ओझं माझ्या मनावरती आहे. कधी एकदा मी तुम्हाला हे सत्य सांगून मोकळे होते आणि माझ्या मनावरचं ओझं हलकं करते, असं सावळीलासुद्धा वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, दोघांच्याही मनाची तीच अवस्था असते. पण आता इथे प्रेक्षकांनो, सारंगने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा सावळीच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे हे मी शोधून काढणारच आणि मी माझ्या सावळीला आणि तिच्या आवाजाला न्याय मिळवून देणार. सगळ्या जगासमोर माझ्या सावळीचा तो मधुर आवाज आलाच पाहिजे, असं सारंगचं आता म्हणणं असतं. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, सारंगने इथे खूपच मोठं टोकाचं पाऊल उचललेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सारंगने जयंतीला पैशांचं आमिष दाखवून तिच्याकडून आता भैरवीने सावळीची साईन घेतलेले कॉन्ट्रॅक्ट पेपर हे मिळवलेले असतात. आणि त्यानंतर ते पेपर मिळवल्यानंतर ते फाडून टाकत भैरवीच्या तोंडावरती मारलेले असतात. ते पूर्णपणे जाळूनच टाकलेले असतात. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथे सारंगने आपल्या सावळीच्या आवाजाला न्याय मिळवून दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सारंगला कळलेलं असतं की खरी गायिका सावळी आहे. कारण ती रियाज करत असते आणि त्याचबरोबर ताराला तर गाताच येत नाही, ही गोष्टसुद्धा सारंगला समजलेली असते. तेव्हा सारंग म्हणतो, जर खरी गायिका सावळी आहे तर मग ताराने पुढारपणा घ्यायची गरजच काय? मग सावळीच जगासमोर एक सिंगर म्हणून का आली नाही, असा प्रश्न त्याच्या मनात आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गाणं न गाणं इथे तारा जगासमोर सिंगर म्हणून येणार आणि तिच्या पाठीमागून इथे आता सावळी गाणं गाणार, याला नक्की अर्थ तरी काय? तेव्हा हे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न सारंग आता करतो आणि तो जयंतीला फोन करून जयंतीला भेटायला बोलावतो. तेव्हा इथे त्याच्या आधी सारंग गेलेला असतो, ते म्हणजे जगन्नाथला भेटायला. आणि तो जगन्नाथला फक्त विचारतो की तुमचं सावळीवरती खूप प्रेम आहे ना, तिला तुम्ही मुलगी मानता? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, असा प्रश्न तुला का विचारावासा वाटला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सारंग म्हणत असतो, मग तुम्ही एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलंत? खरी गायिका सावळी आहे हे तुम्हाला माहीत होतं ना, मग तरीसुद्धा तुम्ही मला का नाही सांगितलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथ म्हणत असतो, हे बघ, मी इथे सावळीला वचन दिलंय, त्यामुळे मी तुला जास्त काही सांगू शकत नाही. पण तुला कळलेली माहिती खरी आहे एवढं मात्र मी बोलू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी हिला तर काही विचारू शकत नाही,
कारण तिच्या गप्प राहण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे याची जाणीव आता सारंगला असते. पण तो खूपच जास्त दुःखी झालेला असतो. त्याला वाटत असतं की सावळीने हे सत्य मला सांगायला हवं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावळी हिच्या नकळत सारंग गेलेला असतो जयंतीला भेटायला. आणि सारंग म्हणतो, हे बघा, मला जास्त काही फिरून फिरून बोलायचं नाही आहे, मी डिरेक्टली मुद्द्यावरतीच येतो. तेव्हा जयंती म्हणते, ठीक आहे, तुम्ही डिरेक्टली मुद्द्यावरतीच या, का बोलवलं तुम्ही मला इथे? तेव्हा सारंग म्हणतो, हा ब्लँक चेक आहे, हा ब्लँक चेक आहे, तुम्ही याच्यावरती कितीही रक्कम टाका, मी तुम्हाला ते पैसे लगेच देईन, फक्त तुम्ही मला एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा इथे जयंती म्हणते, बोला, काय सत्य सांगायचं आहे? तेव्हा सारंग म्हणतो की खरी गायिका सावळी आहे हे मला कळलंय आणि तारा फक्त जगासमोर सिंगर आहे, पण तिला गाताच येत नाही हे सुद्धा मला कळलंय. पण आता तुम्ही मला सांगायचं की सावळीच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे आणि ते कारण काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जयंती म्हणते, पण मला खरंच तुम्ही पैसे द्याल ना? तेव्हा सारंग म्हणतो, मी सहीसुद्धा करतो, हे घ्या, आता त्या ब्लँक चेकवरती तुम्हाला हवी ती रक्कम टाका, पण मला कारण हवं आहे. तेव्हा इथे जयंती म्हणते, कारण भैरवी मॅडम आहेत ना, भैरवी वजे, त्यांनी सावळीच्या आवाजाचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, म्हणजे त्या दर महिन्याला आम्हाला पैसे देणार. त्यांनी इथे म्हणजे सावळीच्या भावाच्या ऑपरेशनसाठी सुद्धा पैसे दिले होते आणि म्हणूनच इथे सावळी फक्त तिथे जाऊन बॅकग्राऊंडला गाते आणि तारा सगळ्यांसमोर असते. हे कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. सावळी जगासमोर सिंगर म्हणून येणार नाही असं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे आणि त्यासाठी त्या आम्हाला दर महिन्याला पैसे देणार. तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे, आता तुम्हाला मी ब्लँक चेक दिला आहे, हवी ती रक्कम टाका त्याच्यावरती, पण ते कॉन्ट्रॅक्ट पेपर मला हवे आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर तुम्ही मला द्या. तेव्हा जयंती म्हणते, ठीक आहे, आणि मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला पैसे लागतील तेव्हासुद्धा देईन, पण याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. तेव्हा जयंतीने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर इथे आता सारंगला दिलेले असतात. सारंग ते कॉन्ट्रॅक्ट पेपर घेतो, भैरवीकडे जातो आणि म्हणतो की हेच ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत ना, ज्याच्यावरती तुम्ही सावळीची सही घेतलेली आहे, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आता मी तुमच्या समोर जाळणार आहे. तेव्हा सारंग इथे लायटर घेतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट पेपर जाळतो आणि तिथे भैरवीच्या समोर फेकून देतो आणि म्हणतो, यापुढे माझी सावळी तुमच्या तारासाठी किंवा वजे घराण्यासाठी गाणं गाणार नाही. तुम्ही तिला जर इथे प्रेशराईज केलंत ना गाणं गाण्यासाठी, तर तुमच्या विरोधात जाऊन पोलीस कंप्लेंट करेन आणि तुमचा खरा चेहरा आहे ना तो जगासमोर आणेन. चालेल तुम्हाला? या तुम्हाला वजे घराण्याचा जो काही इतका अभिमान आहे ना, ते वजे घराण्याचं नाव धुळीला मिळायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. यापुढे तुम्ही माझ्या सावळीला तुमच्या वजे घराण्यासाठी किंवा तारासाठी गायला सांगायचं नाही, असं प्रेक्षकांनो इथे आता सारंगने भैरवीला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सारंगने जयंतीला इथे आता पैशांचं आमिष दाखवत, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट पेपर घेत इथे भैरवीच्या समोर ते जाळून तिच्या तोंडावरती फेकत आता खऱ्या अर्थाने सावळीच्या आवाजाला न्याय मिळवून दिलेला असतो.